झी 24 तास एक पाऊल पुढे। दादरच्या शिवाजी पार्क मध्ये एका फर्म मध्ये अकाउंटंट म्हणून काम करणाऱ्या एका भामट्यानं त्याच्या मालकाला तब्बल 2 कोटींना गंडवलंय। गेल्या 18 वर्षांपासून विकास देवकर हा वामन नाडकर्णी यांच्याकडे काम करत होता। त्याचं बिंग फुटल्यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे। कशी केली त्यानं पैशांची अफरातफर, पाहूया एक रिपोर्ट। अतिशय चतुर आणि हुशार असा हा विकास देवकर, शिक्षण बीकॉम पर्यंत। त्याने त्याची हुशारी भलत्याच कामासाठी वापरली। दादरमधल्या वामन नाडकर्णी यांच्याकडे विकास अकाउंटंट म्हणून काम करत होता। त्यानं बोगस बँक खाती उघडून तब्बल 2 कोटींची अफरातफर केली। ज्या मालकाचा विश्वासघात केला त्या नाडकर्णींकडेच विकास गेल्या 18 वर्षांपासून काम करत होता। 3 वर्षांपूर्वी विकासनं नाडकर्णी यांच्याकडचं काम सोडलं होतं आणि स्वतःचा व्यवसाय सुरू केला होता। पण व्यवसायात कोट्यवधींचं नुकसान झालं आणि विकासनं पुन्हा नाडकर्णींकडे काम करायला सुरुवात केली। पण यावेळी त्याच्या मनात काही वेगळंच होतं। कुठले अकाउंट दाखवा म्हटलं की तो कागदपत्र लपवायचा वगैरे वगैरे। तेव्हा त्या दिवशी तो एक दिवशी रजेवर होता, 1 आठवड्याच्या। तेव्हा त्याचे सगळे कागदपत्र चेक केलं, तेव्हा आमच्या निदर्शनास आलं की त्यांनी 20 का 22 चेक्स आमच्या नकळत दुसऱ्या कंपनीमध्ये, त्याच्या बोगस कंपनीमध्ये ट्रान्सफर केले होते। विकास अकाउंटंट म्हणून काम करत असताना वामन नाडकर्णी यांच्या बनावट सह्या करायचा आणि त्यांच्या खात्यातून पैसे काढायचा। एवढंच नाही तर त्यानं ठाण्यातल्या काही बँकांमध्ये व्ही प्लास्टिक, विकास प्लास्टिक आणि लक्ष्मी प्लास्टिक इंडस्ट्रीज या नावानं बोगस खाती उघडली होती। या खात्यांमध्ये नाडकर्णी यांच्या नावानं खोट्या सह्या केलेले चेक विकास वठवायचा। एखाद्या वर्षाला समजा 200-300 ज्या व्यक्तीबरोबर ट्रान्झॅक्शन ज्या कंपनीबरोबर आहेत, त्याच कंपनीच्या सिमिलर नावाचे त्यांनी अकाउंट्स बँकेमध्ये उघडले आणि त्या बँक खात्यांमध्ये त्यांनी बोगस यांचे चेक सह्या डुप्लिकेट केल्या आणि यांच्या खात्यातून ते पैसे तिकडे वळवले। वामन नाडकर्णींचा विकासवर विश्वास होता, पण एक दिवस नाडकर्णी यांना वॅटची नोटीस आली आणि त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली। विश्वासू म्हणून ज्याच्यावर बिनदिक्कत विश्वास टाकला त्यानंच मालकांना 2 कोटींना गंडवलं होतं। झी 24 तास एक पाऊल पुढे।